नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू सॅम फिटनेस, तुमचा फिटनेसचा बेस्ट मित्र. आज आपण एक कॉमन कन्फ्युजन सॉल्व्ह करूया. फॅट लॉस साठी वर्कआउट इम्पॉर्टंट आहे का डाएट, ते आज आपण जाणून घेऊया. तुम्हाला पण हा डाऊट आला असेल ना, तर याला सिम्पल लँग्वेज मध्ये ब्रेकडाऊन करूया. त्यामध्ये आपण 3 सेगमेंट मध्ये समजून घेऊया. सेगमेंट 1, अंडरस्टँडिंग फॅट लॉस. आता नेमकं फॅट लॉस म्हणजे काय हे आपण पहिला बघूया. फॅट लॉस होतो कॅलरी डेफिसिटमुळे. म्हणजे काय, म्हणजे जेव्हा तुम्ही जे कॅलरीज खाता तेवढेच बर्न करता, म्हणजेच कॅलरी डिफिसिट डाएट मध्ये जाणे. आणि कॅलरी डिफिसिट मध्ये जाण्यासाठी तुम्हाला 2 इम्पॉर्टंट फॅक्टरवर काम करावं लागेल, एक तर वर्कआउट आणि एक तर डाएट. ते आपण 1 बाय 1 जाणून घेऊया. आता सेगमेंट 2 कडे वळूया. त्यामध्ये आपण बघूया नेमकं काय इम्पॉर्टंट आहे, डाएट इम्पॉर्टंट आहे का वर्कआउट इम्पॉर्टंट आहे. डाएट असेल तर कसल्या प्रकारचा डाएट तुम्ही केला पाहिजे, आणि वर्कआउट असेल तर कोणता मसल आणि कोणता वर्कआउट कोणत्या मसलला टार्गेट करतो हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. ॲज पर रिसर्च, जर तुम्हाला फॅट लॉस करायचा असेल तर तुमचा डाएट 70% पाहिजे आणि तुम्ही वर्कआउट 30% केलं पाहिजे. वर्कआउट करून तुम्ही 300 ते 500 कॅलरीज सहज बर्न करता, पण जंक फूड खाऊन तुम्ही सहज 1000+ कॅलरीज अर्न करता किंवा इनटेक करता. म्हणून डाएट कंट्रोल इज मोर इम्पॉर्टंट दॅन जस्ट डुईंग एक्सरसाइज. आता सेगमेंट 3 मध्ये आपण बघूया वर्कआउट इज स्टील इम्पॉर्टंट, राईट. 1 बाय 1 आपण एलॅबोरेट करूया हे सेगमेंट काय आहे आणि कशासाठी आहे. फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग तुम्हाला माहित पाहिजे की वर्कआउट करणे म्हणजे फक्त कॅलरीज बर्न करणे नसते. वर्कआउट केल्याने तुमची हेल्थ इम्प्रूव्ह होते, तुमचे मसल बिल्ड होतात आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि त्यासाठी बेस्ट कॉम्बो आहे वर्कआउट अँड कार्डिओ. म्हणजेच वर्कआउट अँड कार्डिओ म्हणजेच वेट ट्रेनिंग प्लस कार्डिओ इज द बेस्ट कॉम्बिनेशन टू वेट लॉस. बट विदाउट प्रॉपर डाएट रिझल्ट स्लो असतील, 101% स्लो असतील. आता वळूया आपण सेगमेंट 4 कडे, जे की आपले असतील प्रॅक्टिकल टिप्स. इफ यू वॉन्ट टू लूज युअर फॅट, यू हॅव टू कंट्रोल युअर शुगर अँड ऑइल इनटेक. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वेन यू गो फॉर फॅट लॉस. प्रोसेस फूड अवॉइड करा, प्रोटीन रिच डाएट घ्या लाईक चिकन, पनीर, डाळ, आणि मिनिमम 4 to 5 टाइम्स अ वीक कार्डिओ करा. दॅट इज गोइंग टू हेल्प यू अ लॉट. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, त्यानंतर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंगला सुरुवात करू शकता. हे बिगिनर्स पण करू शकतात. तर मित्रांनो, फॅट लॉससाठी डाएटला प्रायोरिटी देणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, फॅट लॉससाठी तुम्ही डाएटला प्रायोरिटी द्या आणि वर्कआउटला सपोर्ट बनवा, कारण दोन्हीचा जर बॅलन्स असेल तर रिझल्ट फास्ट येतात. आशा करतो की व्हिडिओ हेल्पफुल झाला असेल. लाईक करा, कमेंट करा. कमेंटमध्ये लिहा की तुमचा फॅट लॉस जर्नी कुठपर्यंत आहे, आणि सॅम फिटनेसला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय सॅम फिटनेस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.